त्याने गोलंदाजीसाठी तो आला आणि सामना फिरवलाय। 4 चेंडू 4 धावा धीरज पवार गोलंदाजीसाठी दाखल होतोय। हा जर सामना धीरजने जर जिंकवला तर माझ्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक धीरजला असेल। जर सामना जिंकवला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल। 4 चेंडू 4 धावा आणि समोर आहे अनिकेत। पहिला चेंडू येतो अनिकेतसाठी। एक धाव। 3 चेंडू 3 धावा। बघा अनिकेत कडून डॉट बॉल जाण्याची अपेक्षा ठेवू नये, कारण तो सध्या चांगल्या फॉर्म मध्ये एकेरी दुहेरी धावा घेण्यासाठी चांगला असा खेळाडू क्रीजवरती आहे आणि मला वाटत नाही त्याला डॉट बॉल होतील, परंतु राजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, मेहनत करावी लागेल, चांगले चेंडू टाकावे लागतील आणि केतला आउट करावं लागेल। जर या ठिकाणी विकेट आली तर सामना मात्र रामकृष्ण जायंट संघाच्या बाजूने। बघा चेंडू निर्धाव आणि अनिकेत चाललाय माघारी। काय घडलंय बघा। वा 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 राजा काय गोलंदाजी। 2 चेंडू आणि 3 धावा। 2 चेंडू 3 धावा। सेमीफायनलचा हा सामना आहे। जर हा सामना जिंकवला तर राजा बनणार हिरो आणि जर पप्प्याने हा जर सामना जिंकवला तर ऋषभ वॉरियरसाठी पप्प्या बनेल हिरो। स्वतःच खंगाचा कर्णधार आहे आणि कर्णधार आलाय संघाची जबाबदारी घेऊन आणि मला वाटतंय आता कुठेतरी या सामन्यामध्ये वरचढ चढलेत रामकृष्ण जायंट्सचा संघ। सुंदर गोलंदाजी। पहिले 2 षटका खराब गेल्यानंतर चांगलं कमबॅक केलं भाऊ आणि धीरजने। 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। 3 धावांची गरज आहे आणि 2 चेंडू 3 धावा। आणि कोण जाणार फायनल मध्ये, कोण जाणार घरी। तिसरा चेंडू पप्प्यासाठी। चांगला फटका विकेट होणार का तिकडे। काय झालं त्या ठिकाणी बघा काय झालंय। चला या ठिकाणी नक्कीच रनआउट होऊ शकला असता, मात्र तसं काही घडताना दिसत नाहीये। 1 चेंडू 2 धावा। सेमीफायनल काय असली पाहिजे त्याचा नजारा आपण पाहतोय। दोन्ही संघ असेच नाही आलेत सेमीफायनलला, जबरदस्त कामगिरी करून ते सेमीफायनलला आलेत। 1 चेंडू 2 धावा आणि ज्या पद्धतीची अपेक्षा होती प्रेक्षकांना सेमीफायनल अशी झाली पाहिजे त्या पद्धतीची सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते।